तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठी हा एक ट्रेंडिंग शो आहे आणि बिग बॉस मराठीची TRP झाली आहे 3.9 टाळ्या. बिग बॉस मराठी हा खूप जबरदस्त चालतोय आणि जबरदस्त चालण्याचं कारण आहे आपले लाडके कंटेस्टंट. जिथे काहीतरी छोट्या मोठ्या भांडणी होत आहेत, जिथे छोटं मोठं प्रेम होत आहे, थोडी मोठी नोकझोक, थोडी रागावणं, थोडं ओरडणं, थोडं प्रेमात बोलणं, या सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरात आपल्या चालल्या आहेत. तर त्यामुळेच या शोला TRP अशी जाते. सो बिग बॉसचं घर हे एक ट्रेंडिंग घर आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. सो चला, विदाउट वेस्टिंग आपला टाइम आपण सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. सुरुवात मी मित्रांनो इथून करणार आहे. बिग बॉस बायस आहे का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला महाराष्ट्रातील जनतेला. कारण बिग बॉस काय करता माहिती का, प्रत्येक वेळी ना सूरज चव्हाणला आहे ना टीम A मध्ये टाकतायत. कुठलाही टास्क येऊ द्या, सूरज चव्हाणला टीम A मध्ये टाकते. सूरज चव्हाण जर टीम B सोबत बसतोय, त्याची लॉयल्टी त्यांच्या सोबत आहे, त्याचं प्रेम त्यांच्या सोबत आहे, तर त्याला टीम B मध्ये का टाकतायत तुम्ही? सूरज चव्हाण म्हणजे मग तुम्ही जे करताय ते असं आहे का इकडे की सूरज चव्हाणला टीम A मध्ये टाकलं तर महाराष्ट्राची जनता टीम A ला थोडा सपोर्ट करेल, असं काय तुमची थॉट प्रोसेस आहे का? कारण काय होतं माहिती का, टीम बी खेळते, टीम बी व्यवस्थित खेळते, ठीक आहे, टीम A थोडंसं चिडून खेळते, फेअर गेम नाही खेळत. सो महाराष्ट्र जनतेला ते आवडत नाहीये. सो तुम्ही तिथेच सूरज चव्हाणला पण टाकता, म्हणजे तो चुकीचा दिसेल त्या की काही दुसरं काही थॉट प्रोसेस आहे का तुमच्या याच्यामध्ये? कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे थोडंसं कन्फ्युजिंग झालंय की सूरज चव्हाणला परत परत तिकडे का टाकलं जाते. सूरज चव्हाण आपला एक इंडिव्हिज्युअल गेम खेळायला सुरुवात केली त्याने, ठीक आहे, त्याला गेम समजलाय आणि महाराष्ट्र त्याला प्रेम करतोय. सो त्याला ज्या टीम बरोबर तो लॉयल आहे, ज्या टीम बरोबर तो उठतो बसतोय दिवस सकाळ संध्याकाळ, जिथे त्यांच्यासोबत बसतोय त्याच्याजवळ त्याला बसू द्या ना, त्या टीम मध्ये त्याला खेळू द्या, म्हणजे जेणेकरून काय होईल, तो अजून मोकळा होईल, अजून बाहेर येईल, असं माझं म्हणणं आहे. कारण सूरजला परत परत तिकडे टाकणं चुकीचं आहे. मित्रांनो, काल व्हिडिओ नाही बनवू शकलो, त्याचं कारण हे होतं की थोडी तब्येत जरा खराब होती, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी नाही बनवू शकलो. थोडासा फटफट मी कालचा व्हिडिओ, कालचा म्हणजे परवाची गोष्ट सांगते, परवाचा एपिसोड जो होता त्यावर मी नाही व्हिडिओ बनवू शकलो. त्याबद्दल मी थोडं आजारी होतो, थोडंसं पर्सनल होतं काहीतरी, त्याच्यामुळे मी नाही बनवू शकलो. फटफट मी तर परवाच्या व्हिडिओबद्दल थोडं ओव्हरलुक करतो आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो जान्हवीने पाडीदारांची माफी मागितली, हा एक काय म्हणता पब्लिसिटी स्टंट होता का, असं महाराष्ट्राला विचारायचं होतं. कारण जान्हवी गेम सुरू झाला, टास्क आला का एकदम अशी उड्या मारते जोरजोरामध्ये, पाय बे झटकते, हात बे एकदम लांब हात करते आणि आधी तू करिअरवर जाते, नंतर बोलते की दादा मी असं नाही, मी तसं नाही. पायडी दादाला ती बोलत होती. सो ते तिचं खरं होतं का नाही होतं ते मला पण नाही कळलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा, तिचं हे नेमकं खरं होतं का नव्हतं. अरबाजने सोडली कॅप्टन्सी आणि निखिलला ती कॅप्टन्सी दिली, कारण अरबाजने घराचा विचार केला. अरबाजला पहिले हे सांगण्यात आलं की तुला घराचं राशन पाहिजे का कॅप्टन्सी पाहिजे, तर अरबाजने पहिले तिथे चूज केलं की मला घराचं राशनच पाहिजे आणि कॅप्टन्सी तुला सोडायला लागेल, तर तू कोणाला तुझी कॅप्टन्सी देणार. हालाकी परवा निकीचा बर्थडे होता, त्यामुळे अरबाजने तिला प्रॉमिस केलं होतं, कधी ते केलं असेल ते तिला चालताच माहिती, कधी केलं होतं मी तर नाही बघितलं, तर त्याने तिला प्रॉमिस केलं होतं की तुला मी कॅप्टन्सी देणार म्हणून. सो त्याने तिला ती कॅप्टन्सी दिली. सो फेअर अँड स्क्वेअर, ठीक आहे. तर ती गोष्ट झाली. घरामध्ये कॅप्टन्सी तर आली, कॅप्टन्सी आली तर रेशनचे पैसे पण भेटले, 2 लाख त्यांना बेबी करन्सी भेटली. ती बेबी करन्सीची व्हॅल्यू वाढवली बिग बॉसने, म्हणून मोजक्या गोष्टी त्यांना घरामध्ये भेटल्या. त्याच्यामध्ये त्यांना बेड वगैरे नाही भेटले, तर सगळे खाली झोपताय सध्या. तर असं चाललंय. घनश्यामचं हृदय तुटलंय तिथे. घनश्यामला आमच्या हिने राखी बांधली होती निक्कीने. सो ते जाऊ द्या, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मला. एक गोष्टचं थोडंसं मला डिस्कस करायचं होतं की बिग बॉसला मला हा प्रश्न विचारायचा होता. योगिताचा इंटरव्ह्यू आला बाहेर. योगिताने सांगितलं की 24 तासामध्ये खूप काही गोष्टी घडतात घरामध्ये, कोण कसं वागतं, कोण काय आहे, ते सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये सांगितल्या. सो बिग बॉसला हा प्रश्न आहे. आणि तिने हे पण सांगितलं की DP दादा घरामध्ये खूप एंटरटेन करताय, पण DP दादा एंटरटेन करताय तर ते आम्हाला दिसत का नाहीये. प्रश्न हा आहे महाराष्ट्राला की तुम्ही 45 मिनिटाचा शो दाखवतायत फक्त,
पूर्ण 24 तासाचा एपिसोड फक्त 45 मिनिटात दाखवत आहे. ठीक आहे, ऍटलीस्ट तो एपिसोडचा जो टायमिंग आहे तो वाढवा तुम्ही, ऍटलीस्ट 2 तास 1.5 तास करा, म्हणजे आम्हाला कळेल तरी नेमकं कोण कसं पर्सनॅलिटी आहे. कारण काय होतं माहिती का, आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो ऍज अ युट्यूबर किंवा ऍज अ व्हिडिओ क्रिएटर, आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा आम्ही तुमचा तो 45 मिनिटाचा व्हिडिओ बघूनच रिव्ह्यू देतो. सो त्यामुळे काय होतं माहिती का, महाराष्ट्राची जनतेला कुठेतरी रॉंग मेसेज जातो की हा याच्याबद्दल रॉंग विचार करतोय. सो ते होत आहे. त्यामुळे मी बिग बॉसला विनंती करतो की तुम्ही 45 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा वाढवा. तो ऍटलीस्ट 1.5 तासाचा तरी करा, 1.5-2 तासाचा तरी करा, जेणेकरून प्रॉपर गोष्टी बाहेर येतील. सो कालच्या व्हिडिओ बद्दल मी आता सुरुवात करतो. हा झाला परवाच्या व्हिडिओचा ओव्हरलुक. कालच्या व्हिडिओ बद्दल मी सांगायचंय, आर्याने कॅप्टन्सी मध्ये केला खूप कल्ला. कालचा एपिसोड खूप हार्ड होता. आर्या करत होती निकीच्या कॅप्टन्सी मध्ये राडे. कारण निकीने काय केलं होतं, जेव्हा अंकिता कॅप्टन होती त्या टायमाला निकीने तिचा जो ट्रे होता, ते कपड्याचा ट्रे, ती बोलत होती की मी इथेच ठेवणार, मी हॉलमध्येच ठेवणार. ते तिने ते केलं होतं. सेम गोष्ट आता आर्या करते. म्हणजे तू तेव्हा आमच्या कॅप्टन्सी मध्ये तू असं केलं, तुझ्या कॅप्टन्सी मध्ये मी असं करणार. तिने तिची जी पांघरून होतं ते तसंच पडू दिलं आणि टास्क झाला, सगळं झालं. त्याच्यामध्ये ते पांघरून ते तसंच, त्याच्यावर मग खूप राडा झाला आणि त्यांची खेचतानी पण झाली. त्यावर बिग बॉसने त्यांना हे पण सांगितलं, वॉर्निंग पण दिली की जर का तुम्ही असलं काय केलं तर तुम्हाला घराबाहेर काढेल. सो त्या दोघांमध्ये ते भांडण झालंय, जोरदार भांडण झालंय. त्यानंतर भांडणमुळे काय होतं माहिती का, वर्षा टाईप मध्ये पडले त्या भांडणामध्ये की जेव्हा माझ्यावर ही गोष्ट आली होती तेव्हा तुम्ही कोणी नाही पडले. म्हणजे जेव्हा तिची कॅप्टन्सी होती का, अंकिताची कॅप्टन्सी होती, त्या टायमाला कोणी मध्ये नव्हतं पडलं टीम ए मधून. आता कसे तुम्ही जवळ येतात सगळे, अरबाज आला, वैभव आला, त्यानंतर तो आपला छोटा पुढारी, हे दोघं तिघं समजवायला आले. ही जान्हवी पण तिला समजवायला आली, जान्हवीने निकी पण तिला सांगायला आली की तू असं नको करू, तसं नको करू. बट काय माहिती का, आर्या जे करते ते ठीक आहे, चलता यार. कारण काय माहिती का, तुम्ही तिच्या अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये म्हणजे टीम एच्या कॅप्टन्सीमध्ये तुम्ही जसं केलं, भले तुम्ही त्याच्यानंतर चांगले झाले, व्यवस्थित झाले, पण तुम्ही ते केलं ते तुम्हाला परतफेड भेटेल, म्हणजे फेअर अँड स्क्वेअर. सो आर्याने केलं ते मी त्यासोबत अग्री, ठीक आहे, ती करते ते करेक्ट आहे. ही गोष्ट जरा हसण्यासारखी मित्रांनो, अरबाज आणि निक्कीचा, अरबाज जेव्हा कॅप्टन होता तेव्हा ते, आणि आता निक्की कॅप्टन आहे, म्हणजे दोघं सेमच झालं. सो ते दोघं त्या कॅप्टन्सी रूम मध्ये जाऊन बसतात व्यवस्थित. टीम बी काय बोलते की यांच्या रूमला पडदा लावा, आमच्याकडनं नाही बघवत आहे. नेमकं ते काय करतात असं जरा तुम्ही पण बघा. मी बोलत नाही व्हिडिओ मध्ये, मला त्या गोष्टीवर नाही बोलायचंय. सो ते नेमकं चाललंय काय की ते तुम्हीच बघा. त्याच्यावर अभिजित दादा बोलतो की एखाद्या मुलीच्या पर्सनल गोष्टीवर कमेंट नाही करू. अभिजित दादा तुम्हाला सांगू इच्छितो, भले तुमची ती कितीही चांगली मैत्रीण असली निकिता मुळे, एक सीमा असते, एक लेवल असते. जर तुम्ही काल बघितलं असणार, तुम्ही तिथेच उभे होते, ती सरळ त्याच्या मांडीवर येऊन बसली त्याला मनवण्यासाठी. सो भरपूर काही गोष्टी आहेत तिथे. काय काय चाललंय, ती बोलते की आम्ही काय स्मूच नाही करते. अरे स्मूच करणंच फक्त हे नसतं राजा बोलतो निकी. सो तुम्ही भरपूर काही गोष्टी करतात तिथे. अभिजित दादांना सांगू इच्छितो की घ्या स्टँड, घ्या तिचा. मी असं नाही बोलत, तुमची मैत्रीण आहे, चुकीच्या गोष्टीचा स्टँड नका घेऊ, ठीक आहे. अरबाज आणि सकाळी ना अरबाज, वैभव आणि अंकिता किचनमध्ये होते. त्या ठिकाणी ना निकी बद्दल त्यांचं चाललं होतं की बुवा निकी आणि अभिजित त्यांचं सेपरेट गेम खेळतात. कारण अंकिता बोलते की अभिजित स्टँड नाही घेते, स्टँड घ्यायचं असतं तर पहिल्यापासून घेतलं असतं, स्टँड नाही घेते. सो असं त्यांचं ते चाललं होतं किचनमध्ये. मी ते किचनच्या गोष्टी तर चालू असतं. किचनच्या गोष्टीवर नाही आठवण आली मला. जान्हवी म्हणते कि पूरा सीजन किचन पे ही डिपेंड है, अपनी कैप्टनसी आएगी तो किचन की ड्यूटी हटा दे भाई. अरे काय, कोण बोललं तुला किचनवर पूर्ण सीजन डिपेंड आहे? काय बोलते? असं काय नाही बाळा, किचनवर सगळं सीजन डिपेंड नाहीये. किचन मध्ये फक्त भांडणं होतात, ठीक आहे. ते भांडणं ते असलं, किचनची ड्युटी घेणं आणि किचन मध्ये सगळं बिग बॉस होतं असं काही नाहीये. बिग बॉस जरा सांगायला, बिग बॉसचा गेम हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आहे. आपली पर्सनॅलिटी कशी आहे ते दाखवायचं आहे, किचनचा नाहीये. समजली का?
किचनचा गेम नाहीये भाई, काय करते हे, काढ भ्रम काढ तुझ्या मनात ना. किचनचा नाहीये हा गेम, असा किचन मध्ये खेळून खेळून नाही चांगला. किचनवर गेम नाही बोलणार. अभिजितने ना, मला एक थोडासा अभिजित दादाला प्रश्न विचारायचा की तुम्ही निकी सोबत प्रेमाने बोलतायत, ठीक आहे, तुमचं चाललंय, नो प्रॉब्लेम. तुम्ही दोघं फ्रेंड आहेत, तुम्ही बाहेरचे फ्रेंड आहे, आतमध्ये फ्रेंड आहे, तुम्हालाच माहिती. तुम्ही दोघं गेम मध्ये फ्रेंड आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. सो माझं हे म्हणणं आहे की तुम्ही तुमची फ्रेंडशिप निभवतायत, तर मग त्या फ्रेंडशिपच्या चक्करमध्ये तुम्ही आपला ग्रुप का सोडताय? कळतं ना, तुम्ही आपल्या ग्रुप सोबत थोडंसं हे पण ठेवा ना. परत त्या दिवशीची गोष्ट आहे, 2, 3, 4 एपिसोडची गोष्ट आहे. बिग बॉस बोलले की पिकनिक चालू आहे का, अभिजित दादा लगेच उठून तिकडे चालले गेले. भाई अगर तुम्ही आपल्या टीम सोबत स्टँड घेऊ शकतात, तर तुम्ही आपल्या टीम सोबत सदैव उभे राहा. तुम्ही जर का बोलतात ना मी माझ्या टीमसाठी उभा राहतो, तर मग कंटिन्यू तुमच्या टीमसाठी उभे राहा. तुम्ही असंच साईडलाईन नका हो ना स्वतःला. सो थोडंसं ठीक आहे, तुमचं जे काय आहे निकीसोबत कनेक्शन बेस्ट आहे, आपण त्याच्याबद्दल काय बोलणार नाही, आणि असलंच पाहिजे. प्रत्येक घरात प्रत्येकाने बोललंच पाहिजे, ठीक आहे. सो त्याबद्दल मी काय बोलणारच नाही. बाकी वैभव सुद्धा आता थोडासा बाहेर येतोय, कारण यांचं वैभवला दिसतंय निक्की कशी आहे, त्यानंतर बाकी लोक कसे आहेत. सो वैभव सुद्धा आता बोलतोय की मी सुद्धा माझा गेम, त्याने सुद्धा थोडा हळूहळू आपला गेम सुरू केला आहे. त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो, कारण वैभव थोडा खेळतोय. वैभवला जी सावली बोलली जाते, ती सावली आय थिंक वैभव काढण्याचा प्रयत्न करतोय. लेट्स सी काय होतं. बाकी वैभव आणि इरिनाची लव्ह ट्रायंगल चाललाय असं महाराष्ट्र बोलतोय, लव्ह ट्रायंगल. सो त्याच्यात तुमचं काय मत पडतं हे पण तुम्ही सांगा, कारण हातात हात घेणं, रात्री 12-1 वाजेपर्यंत गप्पा मारणं हातात हात घेऊन, आणि या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत वैभव दादाच्या. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही पण मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये, ठीक आहे. त्यानंतर काल एक टास्क झाला, कोणाचा फोटो जाणार चुलीत. बिग बॉस सुद्धा आता गावरान झाले आहे. चूल बिल आजच्या तारखेला कुठे दिसत नाही. तुम्ही जर गावखेड्यात गेले तरच तुम्हाला चूल बिल दिसेल. चूल त्याच्यामध्ये लाकडं टाकतात, अशी असते, लाकडं टाकतात आणि त्याच्यावर जेवण बनायचं. पूर्वीच्या काळामध्ये त्याला चूल म्हणतात. बऱ्याच लोकांना आता नसेल माहिती, मी सांगतो. तसा चुलीमध्ये फोटो टाकायचा, आणि तुम्हाला म्हणजे काय होतं माहिती आहे का, एक लाईन बनवली होती, चूल होती समोर, ठीक आहे. एक लाईनीच्या अलीकडे उभं राहायचं, तिकडे तुमची निकिता उभी राहते, ती कॅप्टन म्हणून ती नव्हती पाडली. मग यांनी कॉम्प्रोमाइज केला की तू मेरा मत डाल, मैं तेरा मत डालूंगा असं. सो मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाला. मग शेवटी कॉम्प्रोमाइज काही होत नव्हतं अभिजित आणि वैभवमध्ये, कारण अभिजितच्या गळ्यात होता वैभवचा फोटो, आणि पण आपलं काय म्हणतात, हा छोटा पुढारीच्या गळ्यामध्ये होता अभिजितचा फोटो. सो यांच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज होत नव्हता, आणि आर्याला टाकायचा होता इरिनाचा फोटो. ते मलाच नाही कळलं आर्याला का टाकायचा होता इरिनाचा फोटो. तर आर्या यांनी आधीच ठरवलं की अभिजितला जाऊ दे, कारण अभिजितला लागलं होतं. आर्याने काय ऐकलं नाही, आर्याने दिला टाकून इरिनाचा फोटो. मला हेच नाही कळलं, त्याचं कारण पण काय मला कळलं नाही इरिनाबद्दलचं. ठीक आहे, इट्स ओके, तो तिचा गेम आहे. त्यानंतर आर्याला आहे ना अंकिता समजवायला आली की तू टीम सोबत आहे ना, टीम सोबत खेळ ना. तर आर्या चिडून मला नाही कळलं ते नेमकं तिचं काय आहे. कारण तुला जर का तू टीम मध्ये ना, तर तुला समजवता येत ना, तर थोडंसं समजून घ्या आधी, समज आधी, ऐक तर नेमकं ती काय समजायचा प्रयत्न करते. ती तुला समजवते, तू तिच्यावर चिडते, तू तिच्यावर ओरडते. म्हणजे तू कुठेतरी बघ ठरलेल्या पद्धतीने तुला अभिजितला आधी जाऊ द्यायला पाहिजे होतं, ठीक आहे. कारण निकीने क्लिअर सांगितलं की निकी बोलली की आर्या सांगते म्हणून मी एक्सेप्ट करते, की तिने बजर दाबलाय. जर का तिथे आर्याने मागे घेतले असते तर अभिजितला बजर दाबता आला असता, मग काहीतरी नवीन गेम बघायला भेटलं असतं आपल्याला. कळतंय तुला आर्या? कारण काय माहिती का, इथे आता नॉमिनेशन मध्ये इरिना गेली, ठीक आहे. जर का आर्याने थोडासा गेम प्रॉपर खेळला असता तर कुठेतरी अजून नवीन काहीतरी समीकरण बिघडले असते. सो ते आर्याची चूक झाली का नाही झाली हे मी पण अग्री त्याच्यामध्ये, तुम्ही पण अग्री आहात का सांगा मला, ठीक आहे. तर पहिल्या टास्क मध्ये, पहिल्या याच्यामध्ये बजर तिने वाजवला आर्याने, ठीक आहे. आणि जेव्हा फोटोज वाटले गेले होते हिच्याकडनं, काय बोलता अंकिताकडनं, तेव्हा जो टोमना हिने मारला होता जान्हवीने की आता का हिचा फोटो घालून फिरायचा का मी, एवढे खराब दिवस आले का बिग बॉस. आता तूच बघ बाई, नेमकं ती तुझा फोटो घालेल का तू तिचा फोटो घालेल, काय ते तुम्ही तुमचं बघाय, आम्हाला त्याच्यात बोलायचं नाही, मला काही कळायचं. सोड विषय, जाऊ दे.
त्यानंतर दुसरा जेव्हा हे झालं काय बोलता दुसरी फेरी म्हणतो ना, पण दुसरी फेरी जेव्हा चालू झाली त्याच्यामध्ये जान्हवीच्या हातात जान्हवीच्या अंगात गळ्यात तिचा फोटो होता ना आर्याचा. मग जान्हवी कशी चान्स सोडेल? जान्हवी तर बसलेलीच होती, मला आर्याचा फोटो टाकायचा होता, हिला नॉमिनेट करायचं होती मला. जान्हवी गेली आणि बजर दाबला, फटफट बजर दाबला आणि आर्याचा फोटो तिने टाकला. आर्याचा फोटो टाकला आणि तिने कारण दिले की हिच्यात बुद्धी नाहीये, हिच्यात ग्रास्पिंग पॉवर नाहीये, प्लेइंग ॲबिलिटी नाहीये. तर याच्यावर आर्याचं उत्तर म्हणतं, हिच्या सांगण्याने जाणार का मी? हिच्या सांगण्याने जाणार? एवढ्या लवकर जाणार का मी घरात? मला अजून खेळायचंय घरामध्ये. बाई, कॉन्फिडन्स इट्स ओके, बट ओव्हर कॉन्फिडंट इट्स नॉट ओके. महाराष्ट्राची जनता आहे, बघते कोण कसा खेळतंय कोण कसं नाहीये. सो ओव्हर कॉन्फिडन्स नसला तर चांगलं आहे ना, ठीक आहे. सो ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे. सो तू हा ओव्हर कॉन्फिडन्स नको करू आर्या, एवढंच सांगतो तुला. बाकी निक्की झाली कॅप्टन म्हणून सगळे रूल फॉलो करतात, करायलाच पाहिजे असं निक्कीचं म्हणणं आहे. कारण जेव्हा ती लाईनची गोष्ट होती तर निक्की बोलते लाईनच्या आतमध्येच राहायचं, लाईनच्या इकडे नाही यायचं, नाहीतर मी कन्सिडर नाही करणार. मग पॅडी दादा बोलले की का तुझ्या कॅप्टन्सी मध्ये जाता हे रूल्स वगैरे? जेव्हा आमची कॅप्टन्सी होती तेव्हा रूल्स नव्हते का? सो निक्कीला हे सांगायचं की म्हणजे कॅप्टन्सी भेटली तरच रूल्स फॉलो करायची का? कॅप्टन्सी नसली तर रूल्स फॉलो नाही करायचे. थोडंसं बाई फेअर गेम खेळ नाही यार, असं नको करू निक्की, ठीक आहे. त्यानंतर मग गणू आणि अभिजित उरला होता, कारण त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉम्प्रोमाइज झाला होता. की अभिजित बोलत होता की मला वैभवचा टाकायचं आहे, वैभव बोलतो की तुला कशाला टाकायचं आहे, तू आपण दोघं नको टाकू. मग ते ठरलं, शेवटी त्यांच्यावाला डिस्कशन झालं. मग वैभवला त्यांनी नॉमिनेट केलं, त्याचा पहिले चुलीत टाकलं आणि त्यानंतर गणू पुढारी आप्पांनी त्याचा फोटो टाकला अभिजितचा. टोटल झाले नॉमिनेट आपले अभिजित, सावंत, वैभव चव्हाण, त्यानंतर इरिना आणि आर्या, हे 4 लोक घरामध्ये काल नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन झाल्यानंतर हिला समजावण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला, आर्याला समजवण्याचा प्रयत्न, पण आर्या काय समजत नव्हतीच. तिचा वेगळाच गेम, तिचं काय थॉट प्रोसेस तिलाच माहिती, ठीक आहे. निक्की पण थोडंसं काहीतरी म्हणजे अरबाज बोलतोय. त्यानंतर वैभव बोलतोय की निक्की कॅप्टन झाली म्हणून थोडीशी चेंज झाली, ठीक आहे. आणि तिला वैभव अभिजितसाठी फेवरिझम येते, त्यांनाच माहिती त्यांचं काय गेम प्लॅन आहे. सो त्यानंतर तासनंतर काय एवढं खास नव्हतं, ठीक आहे. नॉर्मलच डिस्कशन चालू होतं, बाकी काय व्यवस्थित होतं. बाकी आपल्या व्हिडिओजला तुमचा चांगला प्रतिसाद भेटतो मित्रांनो, आणि असंच प्रेम राहू द्या. लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि कमेंट करत राहा मित्रांनो, जेणेकरून मला कळेल की नेमकं काय सुधारणा केल्या पाहिजे आणि काय आपण कोण बेटर खेळतोय, कोण चांगला खेळतोय, कसं काय सगळं काय, ठीक आहे. बाकी जय शिवराय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई.